नमस्कार मित्रांनो. मार्च 2025मध्ये जी पोलीस भरतीची परीक्षा झाली, त्याच्यामधील अतिशय महत्त्वाचे जी-केचे प्रश्न आपण पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी आपल्याला फायदा होईल. जास्त वेळ न वाया घालवता आपल्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? तर नवीन फौजदारी कायदे हे 1 जुलै 2024 पासून लागू झाले. प्रश्न दुसरा, विमानातील ब्लॅक बॉक्स हा कोणत्या रंगाचा असतो? विमानातील ब्लॅक बॉक्स हा ऑरेंज रंगाचा असतो. प्रश्न तिसरा, राजे लखोजीराव जाधव यांची समाधी कुठे आहे? राजे लखोजीराव जाधव यांची समाधी ही सिंदखेड राजा या ठिकाणी आहे. प्रश्न चौथा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा राज्यात किती जिल्हे होते? तर तेव्हा 26 जिल्हे होते. प्रश्न पाचवा, महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन कधी साजरा करण्यात येतो? महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन हा 2 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. प्रश्न सहावा, भारतीय राज्यघटनेतील कुठल्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले आहे. प्रश्न सातवा, बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा नदीवरील जलाशयास काय म्हणतात? बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा नदीवरील जलाशयास संत चोखामेळा जलाशय असे म्हणतात. प्रश्न आठवा, आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? तर आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे कार्बोदके. प्रश्न नववा, 10,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली? तर मिताली राज ही 10,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. प्रश्न 10वा, देशातील राजभवनाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? देशातील राजभवनाचे नाव बदलून हे लोकभवन असे ठेवण्यात आले. प्रश्न 11वा, चलनाच्या अवमूल्यनामुळे काय वाढते? तर चलनाच्या अवमूल्यनामुळे निर्यात हे वाढत असते. प्रश्न 12, हिमोग्लोबिन कशाचे वहन करते? हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचे वहन करीत असते. प्रश्न 13वा, पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदांवर कायदा करू शकते? तर संसद एक अनुच्छेद 33वर कायदा करू शकते. प्रश्न 14वा, सेबी ही नियामक संस्था प्रामुख्याने कोणते काम करते? तर सेबी ही नियामक संस्था प्रामुख्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करते. प्रश्न 15वा, भारताच्या फौजदारी कायदा संदर्भातील BNSSचे विस्तारित रूप काय आहे? तर BNSSचे विस्तारित रूप आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. प्रश्न 16वा, मोबाईल फोनच्या परिभाषेत सिमचा अर्थ काय होतो? तर सिमचा अर्थ सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल असा सिमचा फुल फॉर्म होतो. प्रश्न 17वा, महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने हे सोलापूर जिल्ह्यात आहेत. प्रश्न 18, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही कोणत्या प्रकारची आहेत? तर अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. प्रश्न 19, श्रवणबेळगोळ येथे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर श्रवणबेळगोळ येथील तीर्थस्थानात विंध्यगिरी या पर्वतात श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान आहे. प्रश्न 20वा, संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न 20वा, संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. प्रश्न 21, भारताने राबविलेले ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट कशाशी संबंधित आहे? भारताच्या सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरुद्ध राबविलेले ऑपरेशन म्हणजेच ब्लॅक फॉरेस्ट होय. प्रश्न 22, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतात? तर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे पाहत असतात. प्रश्न 23, महाराष्ट्रातील पहिले EI गाव कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले EI गाव हे
सातनवारी ठरले आहे. प्रश्न 24. ICC पुरुष T20 विश्वकप 2026मध्ये कोणत्या संघाला स्पर्धेसाठी बंदी घालण्यात आली होती? तर बांगलादेश या संघाला T20 विश्वकप 2026मध्ये बंदी घालण्यात आली होती. प्रश्न 25. स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला ओळखले जाते? तर उजनी धरणाला स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 26. महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू कोणते आहे? महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू हे ब्ल्यू मॉर्मन आहे. प्रश्न 27. झाकीर हुसेन हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत? तर झाकीर हुसेन हे तबला वाद्याशी संबंधित आहेत. प्रश्न 28. हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेड या शहरात आहे. प्रश्न 19. गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली जिल्ह्यात आहे. प्रश्न 30. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न 31. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोण होते? तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे दर्पण. प्रश्न 32. महाराष्ट्र राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? महाराष्ट्र राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव हे राठोपा इंडिका असे आहे. प्रश्न 33. लता मंगेशकर यांचा जन्म कुठे झाला होता? तर लता मंगेशकर यांचा जन्म इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी झाला होता. प्रश्न 34. भारतीय इतिहासात आतापर्यंत किती राष्ट्रपतींची बिनविरोध निवड झाली आहे? तर आतापर्यंत 1 राष्ट्रपतीची बिनविरोध निवड झाली आहे. प्रश्न 35. भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांपैकी सर्वाधिक वजनाचा उपग्रह कोणता? तर GSAT-17 हा सर्वाधिक वजनाचा उपग्रह आहे. प्रश्न 36. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह विधान परिषद हे आहे. प्रश्न 37. ढगांपासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर ढगांपासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला क्लाउड सीडिंग असे म्हणतात. प्रश्न 38. मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक गोडसे भटजी हे होते. प्रश्न 39. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? चले जाव ठरावाचा मसुदा हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला. प्रश्न 40. अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? ते उत्तर आहे मेंडेल. अनुवांशिकतेचा सिद्धांत हा मेंडेल याने मांडला. प्रश्न 41. महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले होते? तर महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन हे येरवडा जेल पुणे या ठिकाणाहून सुरू करण्यात आले होते. प्रश्न 42. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? तर राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव हे यशवंतराव असे होते. प्रश्न 43. पंजाब केसरी म्हणून कोणास संबोधले जाते? तर पंजाब केसरी म्हणून लाला लजपत राय यांना संबोधले जाते. प्रश्न 44. कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कथ्थक हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न 45. भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेपासून अंमलात आली? तर भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली आहे. प्रश्न 46. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणाला म्हणतात? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन यांना म्हणतात. प्रश्न 47. भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? भूदान चळवळीचे जनक हे आचार्य विनोबा भावे आहेत. प्रश्न 48. भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे कोणाला संबोधले जाते? भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना संबोधले जाते. प्रश्न 49. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. प्रश्न 50. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?
स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.